नमस्कार मंडळी. बघा मी कुठं आले तुम्हाला आता ओळखलंच असाल तुम्ही. आमच्या मामांच्या खेकडं पालन यांच्यामध्ये आलोय भेट द्यायला. आपल्याला पहिला 3 महिन्यापूर्वी मी व्हिडिओ टाकला होता, त्याच ठिकाणी आलेला आहे. पुढे दाखवतो तुम्हाला. पाणी हे उतरण्यासाठी जागा आहे खाली. खेकड्यांची बिळ आहे. आता किती खेकडे आहेत बघा. आलो थांबा. हो बघा खेकडी एक नंबर. मामांची मेहनत आहे एवढी. जरा वरती करताय. हो बघा नांगडे बघा एक नंबर. मला कितीचा काय अंदाज आहे? त्याच्या अगोदर 3 वर्षाचा आहे ना. द्या सोडा त्याला. मग बघा तुम्हाला खेकडी बघायची होती ना. बघा खेकडी बघायची होती ना. ना तरी घालायचा एक प्रॉब्लेम झाला. आकड्यांमुळे प्रॉब्लेम झाला. ती पकडायची गाडी आहे. हो कुणी सांगितलं ना. बघा केवढं मोठं खेकडं. मामांची मेहनत आहे. मोठे मोठे आतमध्ये बसले. चला आपण त्यांना आता सोडूया. नमस्कार मामा. नमस्कार. आपण 1-2 महिन्यापूर्वी व्हिडिओ बनवला होता. बरोबर. लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. बरोबर. हा आणि आता तर बघितलं आपल्या खेकड्यांची साईज बीज एक नंबर झालेली आहे. मग काय तुम्हाला असं वाटतं? आपण परवा तर सांगितलं लोकांनी करावं, बरोबर. पण माझी इच्छा आहे की अजून एकदा तुम्ही सांगावं. नाही, लोकांनी म्हणजे शेतीपूर्वक म्हणजे काहीतरी उद्योग असावा म्हणून हे करायला काय हरकत नाही. कारण हे खेकडी आपल्या जंगलातनं पकडून आणायची, साठवून हे करून तळं बनवून त्याच्यात ती सोडायची आहेत. त्यांचं जूनमध्ये आणून पिला सकट सोडली की त्यांचं उत्पन्न निघतंय. बरं. अच्छा अच्छा. फक्त त्यांना खायला गवत आणि हे टाकायचं, गहू तांदूळ. बाकीची माहिती तर आपण अगोदर दिलेली आहे. हो. धन्यवाद धन्यवाद. मामाने खेकडा पालन ह्याच्या आतमध्ये रताळी, खास रताळी खेकण्यासाठी लावलेत. बघा हे रताळी लावलेत. पूर्ण असं बांधकाम आहे. मामा किती बाय कितीचं होतं हे बोललं तर बांधकाम? 20 बाय 50 आहे ना. 20 बाय 50चा एरिया आहे. अच्छा अच्छा. खाली खडक आहे, इकडे माती आहे. अच्छा अच्छा. माती म्हणजे त्यांना रात्रीचं येऊन इकडे म्हणजे पाण्यामध्ये हे नाही. अच्छा म्हणजे खेकडा हा प्राणी जलमय पण आहे आणि भूमय पण आहे. हा म्हणजे दोन्हीकडे राहू शकतो. त्यासाठी त्यांना पाण्यात राहायचे तेव्हा पाण्यात राहू शकतात, आणि जेव्हा जमिनीवर राहायचे तेव्हा जमिनीवर राहू शकतात. चारायला ते जमिनीवरती. अच्छा अच्छा. संध्याकाळी म्हणजे इथे काय ओपन झालं होतं काय? हा ते कसं उकीर काढा उन्हाळ्यामध्ये. यांनी काम करताना हे इथं आपण 3 फुटच. अच्छा 3 फूट खोल. हा खाली खडक आहे. खाली खडक असलं 3 फुटाचं बांधकाम. ओके ओके. आणि वरती स्टाईल लादे एक फुटाची स्टाईल लादे. जास्त आता मी काय म्हणतोय मामा, आता का अंदाजे किती असतील आपल्याकडे खेकडे? आता एक 1,500-2 हजार असतील खेकडे. हो. बघा कोण व्हिडिओ बघत असेल पोलादपूर तालुक्यामध्ये लवशाला भेट द्या. लवशे गावात भेट द्या. कशी किलो एकदा? 300 रुपये किलो जागेवर. हो. पण ते एक दिवस अगोदर सांगावं लागतं काय? पहिल्या दिवशी सांगावं. हा म्हणजे रात्रीचं तुम्ही ट्रॅप ठेवून त्यांना पकडून मग सकाळी तुम्ही देऊ शकता. ओके ओके. आणि तसं कोण आले
इमर्जन्सी तर देऊ आपण शकतो. देऊ शकतो. ओके ओके, धन्यवाद मामा, धन्यवाद. आपले म्हणजे आथडी भेटलीत हां कोंबडीचे हां तर ते मध्ये बांधायचं हां, आणि दोन्ही साईडनं शिरणार. हे बघा, अच्छा. इकडनं पण इकडनं पण. मग हा पीओपी पाईप आहे ना, आपला हां. पाईप यूज करतो पाण्यासाठी, तो हा तोच. तोच आहे ना. अच्छा अच्छा. हा नमस्कार, मी आता त्यात काही नसेल सावित्री नदीत आहे. आतडी होती ना, सावित्री नदीमध्ये उभा आहे आता. सावित्री नदीच्या पात्रामध्ये समोर अत्तरशीट पॉईंट महाबळेश्वर. बघू आता हे मामा ट्रॅप काढतात बघा. या ट्रॅप टाकून ठेवलेला आहे नदीमध्ये. बघू काय त्यात आहे का, असेल तर ठीक आहे. इथून खेकडी पकडून खेकडा पालनच्या ह्याच्यामध्ये सोडतात. नदी जवळ असल्याचा हा फायदा आहे. बाळू आहे ना, तो काढ. ते तिकडे वरती पण एक काढत आहेत खेकडा, तो एक ट्रॅप आहे बघा. असं ट्रॅप ठेवतात आणि त्याच्यापासून पकडतात. बघा नदीचा आवाज कसा आहे, एकदम कोकिळासारखा आवाज येतो का नाही बघा. आमचे भोसले साहेब आहेत. भोसले साहेब आहे का त्यात खेकडा, दिसतंय? हा आहे आहे. बांबूच्या बास गेला. त्याला खाल्लं, कुणी खाल्लं त्याला? मोठ्या दुसऱ्या खेकड्यानं खाल्लं. हा चला सोडून द्या, राहू द्या. बाळू हा. हे घे, या पिल्लाला. त्याच्यात काय आहे का? नाही. मग कशाला आणलं? चल वरती. दाखव बाळू. हा